गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. महाराष्ट्रात अनेक सुप्रसिद्ध गणपती आहेत. तसेच त्या गणपतीच्या कथा सुद्धा प्रचलित आहेत. पण महाराष्ट्रात या सुप्रसिद्ध गणपतींसोबत अष्टविनायकाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. हे अष्टविनायक कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का? या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अष्टविनायक गणपती कोण आहेत आणि त्या गणपतींची पौराणिक कथा काय आहे. मोरेश्वर. अष्टविनायकांमधील पहिला गणपती हा मोरेश्वर आहे. हा गणपती मोरगावमध्ये विराजमान आहे. एका पौराणिक आख्यायिकेनुसार याच जागेवर मोरावर बसून गणरायाने सिंधू नावाच्या एका राक्षसाचा वध केला. यासाठी हा गणपती मोरेश्वर नावाने ओळखला जातो. या मंदिरातील गणरायाची मूर्ती ही स्वयंभू आहे. मंदिराला असलेले 4 दरवाजे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुगाची प्रतीके मानली जातात. सिद्धिविनायक. अष्टविनायकांमधील दुसरा गणपती हा सिद्धिविनायक आहे. हा गणपती अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकमध्ये विराजमान आहे. एका प्रचलित कथेनुसार श्री विष्णूंना मधु आणि कैथा नावाच्या राक्षसांसोबत चालू असलेल्या युद्धात यश मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी गणपतीचे स्मरण केले आणि त्यानंतर मधु आणि कैथा राक्षसांचा वध झाला. यासाठी या सिद्धिविनायकाच्या मंदिरात श्री विष्णू सुद्धा विराजमान आहे. मंदिरातील गणरायाची मूर्ती ही 2.5 रुंद आणि 3 फूट उंच आहे. बल्लाळेश्वर. अष्टविनायकांमधील तिसरा गणपती हा रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर आहे. एका पौराणिक कथेनुसार गणरायाचा बल्लाळ नावाचा भक्त होता. एकदा बल्लाळाला गणरायाच्या मूर्तीसोबतच जंगलात फेकण्यात आले. तेव्हा गणरायाने भक्त बल्लाळावर प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले आणि येणारी अनेक वर्षे मी इथेच राहीन असे बल्लाळाला सांगितले. यासाठी भक्त बल्लाळाच्या नावाने बल्लाळेश्वर हा गणपती ओळखला जातो. वरदविनायक. अष्टविनायकांमधील चौथा गणपती हा रायगड जिल्ह्यातील वरदविनायक आहे. वरदविनायकाच्या या मंदिरामध्ये गणरायाच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धी सुद्धा विराजमान आहेत. हा गणपती नवसाला पावणारा आहे अशी मान्यता आहे. या मंदिरातील 4ही बाजूंना नक्षीकामातील 4 हत्ती आपल्याला पाहायला मिळतात. चिंतामणी. अष्टविनायकांमधील 5वा गणपती हा पुण्यातील थेऊरमध्ये विराजमान झालेला चिंतामणी आहे. मंदिरातील बाप्पाची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि मूर्तीचे मुख हे पूर्व दिशेला आहे. हे मंदिर मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले आहे. मंदिरातील गणरायाच्या मूर्तीचे डोळे हे हिऱ्यांचे आहेत. चिंतामणी गणरायाच्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सगळ्या चिंता दूर होतात अशी मान्यता आहे. गिरिजात्मज. अष्टविनायकांमधील 6वा गणपती हा गिरिजात्मज आहे. गिरिजात्मजाचे मंदिर पुण्यातील लेण्याद्री गावात वसलेले आहे. गिरिजा म्हणजे पार्वती आणि त्यांचे पुत्र म्हणजे गिरिजात्मज. यासाठी या गणरायाचे नाव हे गिरिजात्मज म्हणून सर्वत्र प्रचलित आहे. गणरायाचे हे मंदिर डोंगरात वसलेले असून तिथे जाण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात. विघ्नेश्वर. अष्टविनायकांमधील 7वा गणपती हा विघ्नेश्वर आहे. हा गणपती पुण्यातील ओझर गावात विराजमान आहे. एका पौराणिक आख्यायिकेनुसार या ठिकाणी गणरायाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यासाठी गणेशाचे विघ्नेश्वर नाव प्रचलित झाले. विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा शिखर आणि सोन्याचा कळस आहे. महागणपती. अष्टविनायकांमधील 8वा गणपती हा महागणपती आहे. पुण्यातील रांजण गावात या गणरायाचे मंदिर आहे. मंदिरातील गणरायाची मूर्ती कमळावर विराजमान असून त्यांच्यासोबत रिद्धी सिद्धी सुद्धा पाहायला मिळतात. या गणेश मूर्तीचे रूप हे अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली असे आहे. तसेच या गणेशाला नैवेद्य हा पेढ्यांचा दाखवण्याची प्रथा आहे.